नमस्कार। डिजिटल युग सुरू झालं तसं भामटेही डिजिटल होऊ लागले आहेत। होऊ लागले काय झालेही आहेत। अनेक प्रकारचे डिजिटल गुन्हे होऊ लागले आहेत। या गुन्ह्यामध्ये वरचीवर वाढच होत आहे। खोट्या लिंक पाठवून बँकेचं खातं क्षणात रिकामं केलं जात आहे, तर कोणाचे मोबाईल हॅक करून वेगवेगळी माहिती देखील मिळवली जात आहे। राजकारण तर आता एकदम खालच्या पातळीला पोहोचलं आहे, हे आता कुणी कुणाला सांगायची गरज नाही। मागे भारतीय जनता पक्ष सरकारच्या काळात विरोधकांचे फोन टॅप करून बरंच काही कारस्थान झाल्याचे आरोप झाले होते। संजय राऊत यांच्यासह अनेकांनी सरकारवर याबाबत गंभीर असे आरोप केले होते। आता तर विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील राजकारणात अशा प्रकारचं एक उष्ण वातावरण आता दिसत आहे। अशाच परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणजे शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचा मोबाईल हॅक करण्यात आला आणि यावरून राजकीय छेडाछेडी तर आता सुरू झालीच आहे। राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाची शिवा स्वराज्य यात्रा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे। ही यात्रा काल दौंड परिसरात होती। यावेळी सभा सुरू असताना सुप्रिया सुळे यांचे लक्ष कुणाच्याही भाषणावर नव्हतं। त्या व्यासपीठावर आपला मोबाईल हाताळण्यात व्यस्त होत्या। पण जेव्हा भाषणासाठी सुप्रिया सुळे यांचा नंबर आला तेव्हा एक वेगळाच आणि तितकाच धक्कादायक प्रकार समोर आला। सुप्रिया सुळे यांचा मोबाईल हॅक झाला होता आणि हा मोबाईल हॅक झाला असल्याची माहिती स्वतः सुप्रिया सुळे यांनी जाहीरपणे देऊन टाकली। सुप्रिया सुळे यांचा मोबाईल हॅक तर झालाच होता, पण हा मोबाईल कुणी अज्ञात व्यक्ती ऑपरेट करीत असल्याचं देखील दिसलं। त्यांचं व्हॉट्सअप तर सुरू होत नव्हतं। सुप्रिया सुळे यांनी काय केलं, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आपल्या मोबाईलवर नमस्कार असं मेसेज करा म्हणून सांगितलं। अर्थातच जयंत पाटील यांनी तसा मेसेज केला। सुप्रिया सुळे यांनी त्या मेसेजला काहीही उत्तर दिलेलं नव्हतं। सुप्रिया सुळे यांनी काहीही केलं नाही, पण कुणीतरी त्या हॅकरकडून अज्ञात व्यक्तीकडून जयंत पाटील यांना नमस्कार असा मेसेज देखील मिळाला। म्हणजे जसं काही सुप्रिया सुळे यांनीच ते उत्तर दिलं होतं। त्यामुळं सुळे यांचा फोन कुणीतरी हॅकर ऑपरेट करीत असल्याचं स्पष्ट झालं। त्यानंतर सुळे यांनी मोबाईलमधील सिम कार्ड काढून टाकलं, फोनही बंद केला, तरी देखील त्या क्रमांकावरून संदेश येत होते जात होते। सुप्रिया सुळे यांनी याबाबत लगेच पोलिसांकडे तक्रार केली। त्याआधी त्यांनी सर्वांना सावध देखील केलं। आपला फोन कुणीतरी हॅक केला आहे, कुणी केला आहे हे माहिती नाही। आपल्या फोनवरून कोण कोणाशी बोलते हे देखील माहिती नाही। आपण कोणावर आरोपही केलेले नाहीत असं देखील सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं। आवश्यक ती सगळी काळजी घेतली तरीही आपले व्हॉट्सॲप हॅक झालेले आहे। आपण सर्वांनी डिजिटल सुरक्षेची काळजी घ्या। व्हॉट्सॲप वापरताना 2 फॅक्टर व्हेरिफिकेशन करून घ्या वगैरे वगैरे आवाहनच सुप्रिया सुळे यांनी उपस्थितांना केलं। राजकीय व्यक्तीचे मोबाईल हॅक होणं ही तशी गंभीर बाब आहे। त्यात आता या निवडणुकीच्या स्फोटक वातावरणात तर हे अधिक गंभीर बनतं। कदाचित यातून बऱ्याच काही गैरगोष्टी घडण्याची शक्यता असते। आता यात महत्त्वाचा मुद्दा असा की सुप्रिया सुळे यांचा मोबाईल कोणी हॅक केला, कोण असावा हा हॅकर, किंवा कोणाच्या सांगण्यानुसार या हॅकरनं त्यांचा फोन हॅक केला असावा। सुप्रिया सुळे यांनी तर कोणाचं नाव घेतलं नाही, कोणावर आरोपही केले नाहीत। मात्र माझा पक्ष नेला, चिन्हही नेलं, आणखी काय काय नेतील कोणास ठाऊक असं मात्र सुप्रिया सुळे यांनी म्हटलं। राजकारणाची घटलेली ही सगळी पातळी घसरलेली अशा ह्याच्यामध्ये सुप्रिया सुळे देखील त्या म्हणाल्या की म्हणजे राजकारणाची पातळी घसरली असल्याचं त्यांनी म्हटलं, पण त्यांनी थेटपणे कोणाकडे बोट मात्र दाखवलं नाही। कोणाला त्यांनी चोर ठरवलंच नाही। त्यामुळं कुणी मी चोर नाही, मी चोरी केली नाही असं म्हणण्याचं तसं काहीच कारण नाही ना। पण अजित पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मात्र यावर बोलून गेले। आता तसं पाहिलं तर सुळे यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती। पुढचं जे काय व्हायचं असेल ते पोलीस बघून घेतील। सुनील तटकरे यांना मध्ये बोलण्याचं तसं पाहिलं तर काही कारण नव्हतं। काय म्हणाले बघा, ते अनेकांचे फोन हॅक होतात, पण विरोधकावर सरकारवर टीका टिप्पणी करणं याच्यावरच धन्यता मानणारे ज्या काही या व्यक्ती आहेत त्या या व्यक्ती आहेत, त्या टीका टिप्पणी करीत राहतात। पण असं राजकारण करू नये असं प्रदेशाध्यक्ष तटकरे म्हणाले। आता सुप्रिया सुळे यांचा मोबाईल व्यवस्थित सुरू झाला आहे, पण हा सगळा प्रकार कुणी केलेला असावा? मित्रांनो, खरं सांगा, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या मनात काय येतं? कोणी केला असेल हा सुप्रिया सुळे यांचा फोन हॅक?
आपण जरूर व्यक्त व्हा. आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, आपण आपल्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.